पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या क्रूर हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर भारताच्या तिन्ही सैन्य दलाने ऑपरेशन सिंधू सारख्या धाडसी कारवाईने पाकिस्तानच्या दुष्कृतीला चोख प्रत्युत्तर देत त्यांना नामोहरम केले। या शौर्यवान सैनिकांना सलाम करण्यासाठी आणि देशाच्या सौभाग्यवतींच्या कुंकवाची लाज राखल्याबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी आज सावंतवाडी शहरात सर्वपक्षीय तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। माजी शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीने संपूर्ण शहर दणाणून सोडले। गांधी चौकातून सुरू झालेली ही भव्य रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत शिवरामराजे पुतळ्यापाशी समाप्त झाली। हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय असा जयघोष करत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते। पावसाची पर्वा न करता भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीत सहभाग दर्शवला। यावेळी उपस्थिती मार्गदर्शन करताना आमदार दीपक केसरकर यांनी सैन्य दलाच्या शौर्याचे तोंड भरून कौतुक केले। आमदार केसरकर म्हणाले, पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या क्रूर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटकांचे नाहक बळी गेले। मात्र ऑपरेशन सिंधू सारख्या धारदार हत्यारांनी भारताच्या तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तानच्या दुष्कृत्याला प्रत्युत्तर देत चाळीमुंड्या चित करून देशाच्या सौभाग्यवतींच्या कुंकवाची लाज राखली। त्या सैन्य दलाच्या सैनिकांना वंदन करण्यासाठी सावंतवाडीतून तिरंगा रॅली निघते, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे। आमदार केसरकर पुढे म्हणाले, भारतीय सैनिकांच्या शौर्याला वंदन म्हणून देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। ज्या शिवजवानाने आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना या रॅलीच्या माध्यमातून वंदन करताना ज्या पर्यटकांचे बळी गेले त्यांनाही आदरांजली अर्पण करतो। संस्थांखाली तरुण परंपरा असलेल्या या सावंतवाडीच्या भूमीतून ही रॅली निघते, याचाही आपल्याला अभिमान वाटतो, असे आमदार केसरकर यांनी नमूद केले। या तिरंगा रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब, भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुरतरकर, भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडेवरेकर, भाजपाचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष बाळू देसाई, सेनेचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, माजी जिल्हा प्रमुख अशोक दळवी, भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष तथा कोळगाव सरपंच संतोष राऊळ, भाजपा महिला शहर प्रमुख मोहिनी मडगावकर, संदीप गावडे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अक्षय पारसेकर, पुखराज पुरोहित, माजी नगरसेवक मनोज नाईक, ऍडव्होकेट परिमल नाईक, उदय नाईक, सुरेंद्र बांदेकर, गुरु मटकर, दीपाली वालेकर, शर्वरी दारगाळकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, बंटी पुरोहित, संदीप हळदणकर, हर्षद डेरे, अर्चित पोकळे, सुधा कोटणकर, मेघना राऊळ आदी सर्वपक्षीय महिला पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्व नागरिकांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। भारतभर तिरंगा रॅली चालू आहे। आपल्या सैन्य दलाने जे शौर्य दाखवलं याला वंदन करण्यासाठी आपण तिरंगा रॅली काढतो। तिरंगा रॅली म्हणजे काही राजकारण नाही, सर्व लोकांना आपल्या देशाचा अभिमान आहे आणि ज्या वेळेला देशात संकट येतात त्यावेळेला संपूर्ण देश एकत्र होतो ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या निमित्ताने सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांचे राष्ट्रपती महोदयांचे अभिनंदन करत असताना या निर्णयामध्ये ठामपणे उभे राहिलेले आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्या देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्या शूर जवानांनी ज्यांनी आपल्या प्राणाचा अर्पण केलेला आहे त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो। आणि त्याचबरोबर ज्या निष्पाप लोकांचे भारतामध्ये विशेषतः काश्मीर विभागामध्ये बळी गेले त्या सर्वांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो। कारण पाकिस्तानने हल्ला पुन्हा एकदा केला आणि तो हल्ला नेमका काश्मीरच्याच भागामध्ये होता। परंतु एका गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या देशाच्या आमच्या सौभाग्यवती होते त्यांचं जे कुंकू होतं
या कुंकवाची लाज ही भारतीय सैन्याने आज राखलेली आहे आणि पाकिस्तानला योग्य तो धडा दिलेला आहे. त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला कधी पाकिस्तानने करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे नाव निशाण मिटवलं जाईल प्रत्येक इशारा भारताने दिलेला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष आलेले नुकतीच त्यांची नियुक्ती झाली. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. असंच देशप्रेमाचं काम त्यांच्या हातून घडावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि योगायोग असा आहे की आमचे दोन्ही जे राज्य होते, मग ते बापूसाहेब महाराज असतील किंवा शिवरामराजे भोसले असतील, तर दोन्ही लेफ्टनंट कर्नल होते. म्हणजे त्यांनी देशासाठी लढाया केलेल्या आहेत. आणि म्हणून ती शोध परंपरा ज्या दोन्हीतून सुरुवात झाली त्या सावंतवाडीमध्ये ही तिरंगा रॅली मुख्य याचा मला फारसा अभिमान आहे. आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या जवानांना या ठिकाणी वंदन करतो आणि माझी दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.